ही जी झाडं आहे ती 40-40, 50-50, 100-100 वर्षाची. आता कोणी आम्हाला काही सांगावं 35 आहे 40 आहे, पण तरी पण 35 वर्ष एखादं बाळ वाढतं आणि त्या बाळाला जर इजा झाली तर त्या आईबापाला जसा त्रास होतो तसा हा मुंबईकरांना त्रास होतोय. ज्या झाडांमुळे आपलं जीवन आहे, ज्या झाडांमुळे ज्याला जीवन म्हणजे पाणी म्हणतो, या सगळ्या प्रक्रिया ह्या निसर्गामुळे होत आहेत. आपल्याला विकास नक्की करायचा आहे, पण विकासामध्ये भकास करून विकास नको आहे. आणि विकास ज्या आपण मोनो मेट्रो यासाठी ज्या करतोय, बघा आपल्या रेल्वेला किती वर्ष होऊन गेली. रेल्वे जेव्हा आपल्याकडे आली, रेल्वे, त्या रेल्वेचा इतिहास काढा. त्याच्यात पण झाडं होती, पण त्या पद्धतीने म्हणजे झाडं न काढता आजही रेल्वेचे रूट्स असे बघितले जात आहे. मग हा एवढा जो नाना नानी पार्क इतका सुंदर आहे की ज्याच्यामध्ये आपल्या मुलांना आपण रॉ मँगो कसा असतो, रॉ जॅकफ्रूट जो फ्रूट आहे, फणस, ज्याला मराठीत फणस, आंबा, तुमची ह्याचं जांभूळ, ही झाडं जगवताना किती परिश्रम लागले आहेत. इथल्या लोकांना म्हणा, महापालिकेला म्हणा, आणि दिलेली असताना म्हणजे महापालिकेचे इंजिनियर तज्ज्ञ आहेत का, तो आहेत, पण त्याच्यापेक्षा पण तज्ज्ञ लोकांनी जर अलाइनमेंट तुम्हाला दिली की या अलाइनमेंटमुळे कुठल्याही निसर्गाचा ऱ्हास होत नाहीये, तर ती का घेतली जात नाही? कशा पद्धतीने तुम्ही लोकांना समजवणार आहात? म्हणजे आमची सत्ता आहे, आम्ही काही करू अशा पद्धतीने असता कामा नये. आपण जर आरे कारशेड आणि मग आपण सगळं झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच कारशेडला आलो, कांजूरमार्ग, पण तोपर्यंत अनेक झाडं, अनेक मोठी तोडून मोकळे झाले. तिथल्या लोकांनी प्रचंड म्हणजे आमची सत्ता आहे, आम्ही काही करू अशा पद्धतीने असता कामा नये. आपण जर आरे कारशेड आणि मग आपण सगळं झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच कारशेडला आलो, कांजूरमार्ग, पण तोपर्यंत अनेक झाडं, अनेक मोठी तोडून मोकळे झाले. तिथल्या लोकांनी प्रचंड, त्यांच्यावर आजही केसेस आहेत. गरीब लोकांनी पण विरोध केला. इथे गरीब की श्रीमंत यापेक्षा माझ्या मुंबईला लागलेली निसर्गाची श्रीमंती ती का आपण खालसा करतोय? जो अलाइनमेंट आहे, होऊ शकतंय. माझं सगळ्यांनाच सांगणं आहे, अगदी माननीय मुख्यमंत्र्यांना, इथल्या आमदारांना, या सोबत या, सर्वांनी मिळून हा नाना नानी पार्क वाचूया. इथे खारपुटी तर आपल्या रक्तवाहिन्यांसारखं या निसर्गाला मदत करस. हेरवी तुम्ही बफर झोन मध्ये कोणाला जायलाही देत नाही, तर तुम्ही कापायला कसं काय देताय? आणि त्या खारपुटीमध्ये जगणारे जे जीव आहेत, जैविकता, ती कशी काय तुम्ही उद्ध्वस्त करू शकता? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर विचार व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं किंवा कोणतरी एक तज्ज्ञ ज्याला ह्याची कशाची पर्वा नाही असा बनून येत असेल तर मी त्याला तज्ज्ञ म्हणायला तयार नाही. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे या सगळ्या संदर्भात? इथे पुढची पावलं आता कालपासून बघताय ना, कालची पावलं चालू झाली आहेत, तशीच असणार आहे. लोकांना सोबत घेऊन तो विकास करायचा आहे. लोकांना वेगळं असं दाखवून असं काहीतरी करता कामा नये. निसर्गाचा ऱ्हास करू नका. आम्हाला निश्चित विकास हवाय आणि विकासामध्ये आधीचा प्लॅन तो काय का त्याच्यामध्ये कुठलंही झाड, कुठलंही काय खारफुटी कुठेही बाधित न होता जर मिळतंय तर ते का घेतलं नाही याचं स्ट्रॉंग रिझन आम्हाला कळलं पाहिजे. मुंबईच्या महापौरांच्या दौऱ्या म्हणतात की मुंबईमध्ये ग्रीन झोन वाढवायचं आहे, झाडं लावायची आहेत आणि जास्तीत जास्त झाडं लागावी असा त्यांचा प्रयत्न असणार. महापौरांना पण आणा आणि ते दाखवा आणि मग आपण सांगा ग्रीन झोन की डेंजर झोन ते आता बघा. संसदेमध्ये काल महिला बिल जे आहे
नाही नाही, मी मुळात संसदेतलं जे महिला बिल आम्ही तर सपोर्ट केला, पण तुम्ही बघताय त्या बिलाच्या मागे ज्या पद्धतीने जे काय असं फेटाळताना जे दिसलंय षडयंत्र वगैरे, त्या लोकांनी ते केलं. संसदमध्ये सगळ्यांनी जेव्हा सांगत होते की आम्हाला बसवून काही निर्णय घ्या, तर ते घेतले गेले ना, असंही मी काही खासदारांचं म्हणणं ऐकलंय आपल्या माध्यमातून. त्यामुळे मी ह्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. पण मी एक सांगेन, आरक्षण हे जेव्हा 1900 पारित झाल्यानंतर आणलं शरद पवारांनी 50%, 33 50% दिलं. आज आम्ही अपोजिशन म्हणून खूप महिला आहोत. काय होतंय आमच्या महापालिकेत? कुठला महिलांचा सन्मान आहे? ज्या नवीन निवडून आल्या आहेत, एक तर 3 वर्ष 10 महिने सत्ता प्रशासकाची होती, त्यामुळे गल्ली बोळातली कामं आजही अडून पडली आहेत. का नागरिकांवर अन्याय होतोय? का महिला नगरसेवकांवर अन्याय होतोय? का आमचे पण रेकॉर्ड काढा. आम्ही 75 ते 1 करोड, 1.25 करोड असे दिलेले आहेत. हे 25 लाखावर 800 करोडचं बजेट, 25 लाखावर बोलवण करताय. 25 लाखात 1, 2, 3 साध्या गल्ल्या होताना मुश्किल आहे. कारण आता ते सगळंच वाढीव आहे. त्यामुळे मला असं वाटतं, जर आपण निवडणुकीला अशा पद्धतीने सामोरे जाणार आहोत, आरक्षण हे महिलांना हवं संसदेमध्ये, पण त्याची मागची जी कारणं होती ती कारणं बघता सर्व पक्षीय, त्यांच्या काही सत्ताधारी पक्षांनी पण विरोधात मतदान केलंय, असं मी आज सकाळी काही चॅनलवरनं ऐकलंय. मी काय त्या संसदेत हाही नाही, त्यामुळे आम्ही तर सपोर्ट केला. आम्ही एका क्लिकवर आमचा सपोर्ट दिला. पण त्या सपोर्ट नंतर या खासदारांना जे नेतृत्व करतायत, मग मुंबईचं असेल, मग पुणा असेल, इकडचे तिकडचे जे खासदार वेगळ्या पक्षांमधनं, त्या खासदारांचं नेतृत्व, तिथल्या असलेल्या यांचं ऐकणं जरुरी होतं आणि मग घेतलं असं. एक तर 23ला पारित झालं, 23 पासून 26 का उजाडलंय ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे. आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने सर्व महापालिकेमध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, तिथल्या महिलांचा काय सन्मान ठेवताय? माझं म्हणणं आहे सर्वांचा राखला पाहिजे. आणि ज्या नवीन निवडून आलेल्या महिला आहेत, त्यांच्या काही अपेक्षा आहेत. मग अपोजिशन लीडर, अपोजिशन पार्टी म्हणून जर तुम्ही घोटणार असाल गळा, तर बरीच कारणं आहेत ते नाकारण्यामध्ये. पण प्रियांका चतुर्वेदी यांनी पण स्टेटमेंट केलं, ते म्हणतात की भारतीय महिलांसाठी हा दुःखद दिवस आहे. मग त्यांच्या या विधानाचा काय अर्थ निघणार आहे? नाही, असं ज्या वैयक्तिक त्याला वाटतंय, तर त्याचं विधान त्याच सांगू शकतील आणि त्यांच्या लक्षात यायला हवं. त्यांनी पण खासदारकीची टर्म पुऱ्या केल्या आहेत, त्याच्या मागची कारणं दिसतंय आणि तरी बोलत असतील. काय त्यांची उत्तरं लोक पण देतील. पार्क को बचाने के लिए यहाँ के रेसिडेंट्स सब एक साथ आए हैं। आप भी यहाँ देखने आए हैं। काफी पुराने पेड़ हैं, 50 साल 100 साल पुराने पेड़ हैं, क्या कहते हैं? यहाँ के लोगों का हम ट्री अथॉरिटी पे हमारे एक्स मेयर वैद्य साहब, मैं हर्षला मोरे, ऐसे हम लोग ट्री अथॉरिटी पे गए हैं. हमारे आदित्य उद्धव ठाकरे, उन्होंने जो पर्यावरण के मंत्री थे, तभी उन्होंने C14 क्लाइमेट C14 का एक प्लान लाया था. उसके ऊपर वर्क और होता तो मुझे लगता है जो हमारा निसर्ग है, जो हमारा जो रिटर्न देता है, हर एक रिटर्न मिल, और इधर आने के बाद देख रही है मैं, बहुत पुरानी ट्री है और वो पेड़ है, उसको काटना जरूरी नहीं है. फर्स्ट जो प्लान दिया था, वो प्लान से जो विकास होता है, तो एक भी जो ट्री है या मैंग्रोव है, उसको बिना धक्का देते हो सकता है. जैसे हमने देखा कि आरे कॉलोनी में आरे हाँ, वहाँ पहले दिन से उद्धव जी कह रहे थे कि कांजूर मार्ग आरे शेड बना दो, हाँ कार शेड.
सुना नहीं, बहुत बड़े बड़े ट्रे काट दिए गए। बाद में कांजूरमार्ग में ही आए ना, इसका मतलब है बाद में आने के बाद अभी जो ट्री 35 ईयर्स 50 ईयर 100 ईयर्स उन्होंने खुद को बचाया है और वो हमें बचा रहा है, तो उसके बारे में क्यों नहीं चर्चा हो रही है? ना तो जैविकता निकल जाती है, ना ट्री तोड़े जाते हैं। ऐसा प्लान लाके लोगों को भी विकास चाहिए, लेकिन सब बकवास करके नहीं चाहिए। इंग्लिश में करें। कोई भी कोई भी लाइन. First tell me your name. Yeah, my name is Manan Desai. I'm a, So here at Nana Nani Park, you also protecting the tree, and today the ex-Mahapaur Kishori Pednekar has arrived. What do you have to say about this tree and this garden, Nana Nani Park? See, this garden is a very iconic garden. Every day from the past 20 years, there are people, senior citizens who are coming here every day, and they have, this is a community space for the senior citizens. And they are now trying to cut down this park. It is a shame, absolute shame which is happening. We are saying that there is no need to build this coastal road at all. Yes. So there is no need to build the coastal road at all. It is only this coastal road entirely, it is only being built for the 2% private car owners. No Mumbaikar is going to benefit from it. The Mumbaikar is traveling in the local train, and we are traveling in BST bus. They are spending 20,000 crore for just 20 kilometer stretch from Warsaw to Bhayandar. It is a scam. And even not just about this park. When this road goes ahead in the creek area, Gorai, Manori, they are 50,000 mangroves are going to be cut. And Mumbai will flood. If the flooding increases, who will be responsible? From this community, anyone has went to the court or any? Courts where they are listening. The people have approached. Yes, we approached the courts also. Courts have rejected the petition and everything. See, this is the problem. Now nobody is listening to the voice of the common people. Not the government, neither the authorities. Even the opposition is sleeping. What are they doing? Nothing. So you are saying that in night they are doing the work. In night they are doing the work. Yes. Of this. What kind of work? What? See, they have already started the soil testing. They have already done over here. Outside this, they are already started the digging work. They have installed the JCB machines are already here outside. So now it is just this all exercise they are doing. Only it is I feel it is a sham only. They are going to go ahead with the road. They are not listening to the voice of the people at all.